आफ्टरनून. तर आम्ही रेडी वगैरे झालेलो आहे. देवांचा लुक पण बघा आणि माझा पण लुक बघा, एवढा छान वाटतं. आणि दुपारचे वाजले 1:30. देवाचे पप्पा बोलले मी 12 वाजेपर्यंत येतो. देवाचे पप्पा अजून पण आलेले नाही. देवाचे पप्पा आम्हाला दोघांना स्टेशनलाच सोडणार होते. आम्ही चाललो मावशीकडे, कारण की अल्पिताला आमच्या बरं नाही म्हणून. अल्पिताला बघायला चाललो. त्याच्या बरा टाईम नव्हता म्हणून आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही पोचलो स्टेशनला. त्याच्यानंतर स्टेशनवरून आम्ही ट्रेनमध्ये पण बसलो आणि ट्रेन फुल रिकामी होती, खूप खाली भेटली. त्यानंतर पोचलो बसमध्ये. गोरेगावच्या बस एवढ्या लेट आहेत ना, असं कंटाळा. म्हणजे मी अर्धा पाऊण तास बससाठी थांबलेलो मी. आणि देवांश खूप वैतागलेलो, एवढा वैतागलेलो. आणि नंतर बसमध्ये बसलो पण गर्दी भरपूर होती म्हणून देवांश पुढे बसला. त्यानंतर पोचलो आम्ही मावशीकडे. आणि अल्पिताची तब्येत बघा फुल खराब आहे, खूप बारीक पण झालेली आहे अल्पिता आमची. आणि नाश्ता करत होती, फ्रूट्स खात होते. आणि देवांशला पण भूक लागली म्हणून अण्णाने देवांशला पण फ्रूट्स कापून दिले, कारण की देवांशला पण भूक लागली. नंतर आम्ही भेल घेऊन आले आणि आमच्या मॅडमला बरं नाही आणि खाते काय भेल. म्हणजे कुठची प्रकारची तू पेशंट आहे. आणि जस्ट तिला मी डॉक्टरकडे जाऊन घेऊन आलेली. आणि देवांशला तर बघा मावशीकडे पण कपडे नाही, तर तिथं पण उघडाच आहे. आणि नंतर तुम्हाला अल्पिताला सगळं काढून देतं. आणि इथं शौनक पण खायला बसलं. रात्रीच्या जेवणाला मावशीने नॉर्मलच जेवण बनवलेलं, मूग डाळाची आमटी, पापड आणि लोणचं. आणि आम्ही इथे सगळे जेवायला बसलेलो आहे. आणि खूप टेस्टी आमटी झालेली, मावशीने खूप मस्त आमटी बनवली. तर बाय गाईज, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा यार. खूप बाय गाईज.